नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण CTETचा फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती घेणार आहोत। 27 नोव्हेंबर 2025 पासून CTETचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत। तर आपल्याकडे CTETचा फॉर्म भरण्याच्या पूर्वी आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट्स आपण काढून ठेवावे, जसे की ईमेल ID, मोबाईल नंबर, आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड हे सर्व आपल्याजवळ ठेवावे। त्याचबरोबर स्वाक्षरी, त्यानंतर आपला फोटो हे सर्व जवळ ठेवून आपण फॉर्म भरायचा आहे। तर CTETचा फॉर्म भरण्यासाठी 27 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। फॉर्म भरत असताना आता पाहूया आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे। तर सुरुवात करूया फॉर्म भरायला। आपण पहिल्यांदा आपल्याला CTETच्या वेबसाईटवर जायचं आहे। सेंट्रल टीचर डाउनलोड इन्फॉर्मेशन करायची आहे। पुन्हा डाउनलोड केल्याच्या नंतर वाचन करायचं, त्याचं वाचन करून आपण माहिती घेऊन आता या ठिकाणी आपल्याला फीचं स्ट्रक्चर दिसत आहे। OBC आणि जनरल साठी एका पेपरची फीस आहे 1000 रुपये आणि 2 पेपरची फीस 1200 रुपये आहे। SC ST आणि अपंग असतील तर त्यासाठी एका पेपरची फीस 500 रुपये आहे आणि 2 पेपरची फीस 600 रुपये आहे। तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। आता या पेजवर आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी कॅन्डिडेट नेम, जसं आपल्या 10वीच्या मार्कमेमोवर नाव असते त्या पद्धतीने आपण आपले नाव भरायचे आहे। त्यानंतर फादर्स नेम, वडिलांचे नाव लिहायचे आहे त्या ठिकाणी। त्यानंतर मदर्स नेम, आईचे नाव। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, आयडेंटिटी टाइप, ज्यामध्ये की आधार कार्ड आहे का पॅन कार्ड आहे। त्यानंतर आयडेंटिफिकेशन नंबर लिहायचा आहे, आधार कार्ड असेल तर 12 अंकी नंबर। त्यानंतर आपल्याला तीच माहिती कन्फर्म करायची आहे। नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे पुन्हा आपल्याला कन्फर्म करून सांगायचे आहे। त्यानंतर आपला जो एरिया आहे, एरिया ॲड्रेस लिहायचा आहे, पिन कोड लिहायचा, डिस्ट्रिक्ट लिहायचा आहे। त्यानंतर आपण आपला जो ईमेल ॲड्रेस आहे तो ईमेल ॲड्रेस कन्फर्म करायचा आहे, मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर त्याचं व्हेरिफिकेशन होईल OTP द्वारे। त्यानंतर सेम ॲज ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, आणि चेंज असेल तर चेंज डिफरंट ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे। पुढे जाऊन या विंडोवर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, सिक्युरिटी ऑफ क्वेश्चन ही माहिती फिल करून आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन वगैरे ठेवून आपला पासवर्ड आपण लक्षात ठेवू शकतो, सिक्युरिटी आन्सर देऊन। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटी कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे, पासवर्ड स्ट्रॉंग ठेवायचा आहे। पुढच्या स्टेपला आल्याच्या नंतर आपण या विंडोवर आल्याच्या नंतर आपल्याला जी माहिती दिसत आहे ते पहा। माय नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हे सर्व बरोबर आहेत याची खात्री करायची आहे। ॲग्री करून आपल्याला सबमिट करायचे आहे। OTP मोबाईल नंबर येतो। त्यानंतर मग आपला जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाईड होईल। त्यानंतर ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय होईल। त्यानंतर मग
ईमेल ॲड्रेस आपल्याला व्हेरीफाय करावे लागेल। पुढच्या स्टेपवर आल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। OTP एंटर, पासवर्ड OTP टाकायचा आहे। सक्सेस म्हणून अशा प्रकारचा विंडो येईल। पुढे बघूया आपण ॲप्लिकेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर या प्रकारचा विंडो आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे। आपली फर्स्ट स्टेप जी होती, जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ती कंप्लीट झालेली आहे बघा, त्या ठिकाणी पाहू शकता आपण। त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स भरायचे आहे, नॅशनॅलिटी, आपली कॅटेगरी कोणती आहे, कॅटेगरी कन्फर्म करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण हँडिकॅप आहोत का हे सुद्धा सांगायचं आहे। हँडिकॅपचा टाईप कोणती आहे, कोणत्या प्रकारचा अपंगत्व आहे आपल्याकडे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे। एम्प्लॉयड स्टेटस, नोकरीत आहोत का की नाही हे पण सांगायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट यासाठी पुढे जायचं आहे बघा। सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर तिसऱ्या स्टेपवर येतो अप्लाय फॉर डिटेल्स। आपल्याला या ठिकाणी कोणत्या पेपरसाठी आपण अप्लाय करत आहोत, फर्स्ट पेपरसाठी की सेकंड पेपरसाठी की दोन्ही पेपरसाठी। आपण दोन्ही पेपरसाठी डीएड असेल तर डीएड 12वी प्लस डीएड असेल तर पहिल्या पेपरसाठी अप्लाय करू शकतो, पण बीएड असेल तर दोन्ही पेपरसाठी आपण अप्लाय करू शकतो। लँग्वेज सिलेक्ट करत असताना फर्स्ट लँग्वेज 20 पैकी आपण कुठल्याही प्रकारची लँग्वेज निवडू शकतो। आपल्याला 20 लँग्वेज दिलेले आहेत। सेकंड लँग्वेज 20 पैकी कुठल्याही लँग्वेज निवडता येतात। अट फक्त एकच आहे, त्या म्हणजे फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज ह्या सेम असू नये, त्या भिन्न असल्या पाहिजे, वेगळ्या असल्या पाहिजे। परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्लिश असणार आहे। आपण हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतो। त्या ठिकाणी पुढे पहा, तर पहिली ते 5वी साठीचा जो पेपर आहे तो पहिला पेपर आहे। 12वी प्लस डीएड असेल तर पहिल्या पेपरसाठी आपण क्वालिफाय होतो। त्याच्यामध्ये आपल्याला काही मार्क्सची अट ठेवलेली आहे, 45% मार्क्स या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी हे जे नंबर आहेत आपल्या क्वालिफिकेशन नुसार तो नंबर निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी फिल करायचा आहे। आता पाहूया 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर। पहिला पेपर सर्वांसाठी सेमच असतो। आता दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल पेपर आहे, जे की समाजशास्त्र आहे। आर्ट्सचे विद्यार्थी समाजशास्त्र निवडतात आणि सायन्ससाठी जे आहे मॅथ आणि सायन्स हे आहे। तर दुसऱ्या पेपरमध्ये आपण निवड करत असताना ग्रॅज्युएशन प्लस बीएड असेल तर आपल्याला दुसरा पेपर आपण देऊ शकतो। तर या ठिकाणी आपलं जे काही 1 2 3 4 5 जे का कुठलं क्वालिफिकेशन बसतं आपलं, तो नंबर निवडून आपण त्या ठिकाणी फिल करायचा आहे। तर पुढे बघूया आपण आता ही माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स भरल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या स्टेपसाठी अप्लाय करायचं आहे। त्यापूर्वी आपल्याला जे आपलं क्वालिफिकेशन आहे ते आपलं क्वालिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मग आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत। डिप्लोमा इन एज्युकेशन, डिग्री इन एज्युकेशन, जे काय आपलं क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर मग आपल्याला जे की समाजशास्त्र आहे, आर्ट्सचे विद्यार्थी समाजशास्त्र निवडतात आणि सायन्ससाठी जे आहे मॅथ आणि सायन्स हे आहे। कॅप्चा टाकून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत।
क्वालिफिकेशन डिटेल्स आता आपल्याला या ठिकाणी आपला कोर्स कुठला झालेला आहे, आपलं स्टेटस काय आहे. आता आपण डीएड ला ऍडमिशन घेतलेला असेल तरी आपण हा फॉर्म भरू शकतो. बीएड ला नुसतं ऍडमिशन घेतलेला असेल पहिल्या सुरुवातीला तरी पण आपल्याला फॉर्म भरता येते. बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात की सर मी सेकंड इयरला आहे, फॉर्म भरू शकतो का? भरू शकता, काही विषय नाही. फर्स्ट इयरला असले तरी भरू शकता, सेकंड इयरला असले तरी पण भरता येईल, काही विषय नाही. आता या ठिकाणी आपल्याला पास स्टेटस सांगायचं आहे. मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. मार्क्स टाकत असताना ते पॉइंट टाकू नका, जे काय आता मार्क आहेत ते मार्क टाका. उदाहरणामध्ये समजा 55% 60 असे मार्क असतील तर ते 60 सोडून द्या, फक्त 55 टाकून द्या, वरचे मार्क कन्सिडर करू नका. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे, पिनकोड नंबर टाकायचा आहे, ज्या ठिकाणाहून आपली एज्युकेशन झालेलं आहे, बोर्ड असेल, युनिव्हर्सिटी असेल, इन्स्टिट्यूट असेल, त्याचं नाव नोंदवायचं आहे. आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर, पूर्ण माहिती फिल करून झाल्याच्या नंतर मग आपल्याला या ठिकाणी ही दोन्ही माहिती व्यवस्थित भरायची आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि काय म्हणता येईल त्याला, व्यावसायिक प्रशिक्षण, दोन्ही भरायचे आहे. डिग्रीची माहिती भरायची आहे, जे का डिग्री आपली असेल ती. पास स्टेटस, पास आहोत का, त्यानंतर अपिअरिंग आहोत का, पास झालेला आहोत. आपल्याला त्या कोर्सचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. बोर्ड, युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट नेम, त्यापैकी जे काय असेल ते लिहायचं आहे. नसेल आपल्याला त्या यादीमध्ये तर अदर सिलेक्ट करून आपल्याला निवडता येते. रिझल्ट मोड सांगायचं आहे आपल्याला, इथं रिझल्ट केव्हा लागलाय काय नाही. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा पिन कोड लिहावा लागतो. या ठिकाणी इन्स्टिट्यूटचा पिन कोड आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला अशा प्रकारचा विंडो पाहायला मिळेल. अशा प्रकारचा विंडो आपल्याला पाहायला मिळाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर या विंडोवर आपण आलो. या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफ अपलोड करत असताना जेपीजी साईज दिलेली आहे. या ठिकाणी 10 KB ते 200 KBच्या दरम्यान आपली ती साईज आपल्याला या फोटोग्राफची ठेवायची आहे. आणि सिग्नेचरची साईज आपल्याला 4 ते 30 या KB मध्ये ठेवायची आहे. जेपीजी आपल्याला ठेवता येते आपल्याला, आणि मग आपल्याला ते अपलोड करायची आहे. सिग्नेचर आणि फोटोग्राफ दोन्ही अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी चेकलिस्ट मिळेल. आपण चेक करून घ्यायचं आहे. आपलं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव, आपली कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर आपण कोणत्या पेपरला अप्लाय करत आहोत, फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपली झाली का, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी एक्झाम सिटी आपल्या सो जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. पाहूया पुढे आपण काय विंडो येईल ते. चला, हे आय ॲग्री करून फायनल सबमिशन करायचे आहे. आता शेवटचा विंडो आहे. यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी आपल्याला जे पेमेंट सांगितलेलं आहे, पहिला पेपर, दुसरा पेपर, जे काय पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला करायचं आहे. पेमेंट मोड आहे, आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. प्रोसीड पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. फोन पे, गुगल पे, नेट बँकिंग जे काय असेल ते आपण वापरू. त्या ठिकाणी UPI QR कोडच्या द्वारे पेमेंट आपण करू शकतो. आपल्या माहितीसाठी सांगतो मुलांनो की जर कोणाला CTET बॅच लावायची असेल तर आपली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये CTET बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये आपल्याला दररोज परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या नोट्स मिळतील. त्याचबरोबर दररोजची एक टेस्ट मिळेल. त्याचबरोबर आपल्याला परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती
आणि रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ यूट्यूबला मिळतील, जेणेकरून आपल्याला केव्हाही आपल्या सोयीनुसार ते पुन्हा पाहता येतील. आपले जे नोट्स आहेत ते टीईटी परीक्षेमध्ये सर्वांना माहिती झालेले आहेत की जबडे सरांचे नोट्स सर्वांना सोप्या पद्धतीने तयार केलेले जे नोट्स आहेत ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देत असतो, जेणेकरून ते नोट्स एकदाच व्हायरल न होता सर्वांना थोड्या थोड्या कालावधीनंतर मिळत राहतील. यासाठी आपल्याला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन राहावं लागते आणि त्याची फीस आहे 299 रुपये. 299 रुपये स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर आपण फोन पे करून किंवा गुगल पे करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. लगेच आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या बॅचमध्ये जॉईन करून घेण्यात येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास तुमचा चालू राहील. जर का अधिकच्या शंका प्रश्न काही असतील तर कृपया मला व्हॉट्सअपला मेसेज करावा. स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे. आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर सीटीईटी आणि टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन मिळेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.